जय गुरु. जय गुरु. हा, तर पण 10वा अध्याय कालपासून सुरू केलेला आहे. कोण म्हणेल? प्रयत्न कोण कोण करेल? सोपा आहे हा. याच्यात सगळा पूर्ण अध्याय हा अनुष्टुप जय गुरु. छंदातला असेल. कोणी म्हणेल का 15-15 श्लोक, 10-10 श्लोक? पल्लवीताई, तुम्हाला सवय कोणी असेल. नसेल तर मी म्हणू शकेन. कोण? धनश्रीताई का? नाही, कोण? सीमा. हो. हा, ठीक आहे ना, चालेल. प्रयत्न करू दहा का? दहा हो, चालेल, करा. आधी सीमाताई म्हणतील, मग सुखदा. हं? ठीक आहे. कोणी म्हटलं होतं कोणी नसेल तर मी म्हणू शकेल? धनश्रीताई बोलल्या होत्या का? हो, मी बोलले होते. हा. हा, मग म्हणा ना, 10 श्लोक म्हणा तुम्ही पहिले. हं? बर. ओम श्री परमात्मने नमः. अथ दशमोऽध्यायः. श्री भगवानुवाच. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः. यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. न मे विदुःसुरगणः प्रभवन्न महर्षयः. अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. यो मामजमदानीं च वेत्ति लोकमहेश्वरम्. असम्मूढः समर्थेषु सर्वपापैः प्रमुच्यते. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः. सुखं दुःखं भवो भावो भयै चाभयमेव च. अहिंसा समता तुष्टिस्तपोदानै यशो यशः. भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा. मद्भावा मानसा जाता येषा लोकैमः प्रजाः. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः. सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. अहं सर्वस्य प्रभुो मत्तः सर्वं प्रवर्तते. इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः. मच्चित्ता मत्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्. कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्. ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. हा, सुखदा म्हणणार आहे. कोण म्हणताय? सुखदा म्हणणार होते ना? म्हणू का सर? म्हणते सर. हा. जय गुरु. तेषामेवानुकम्पार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. अर्जुन उवाच. परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषय सर्वे नाही, एकच. देवर्षिर्ना हा, बोल. देवर्षिर्नारदस्त हा. हं. सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव. न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान् दानवः. आत्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम. भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते. वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः.
विभूतिभिर्लोका निमास्त्वं व्याप्य तिष्ठसि कथं विद्यामहं योगिन् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम् श्रीभगवानुवाच हन्तते हन्तते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यत प्राधान्यत कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः अहमा अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च. शोभाताई म्हणताय तुम्ही? हो म्हणते. हो. जय गुरु. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशि वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेषु यक्षरक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुशिखरिणामहं पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथसिद्धानां कपिलो मुनिः उच्चैश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्. कोण म्हणताय का? कोण म्हणताय पुढचं? कोणी म्हणेल पुढचे 12 श्लोक? कोण प्रयत्न करा. उषाताई म्हणा. प्रल्हादशास्मी पर्यंत झालं ना. हो. पवनच म्हणा. पवनश पवन पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यतां कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः द्यूतैः चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां
मौनै चैवास्मि गुह्यानै ज्ञानै ज्ञानवतामहम् यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत् स्यान्मया भूतं चराचरम् नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया यद्यद् विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसम्भवम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः। छान. तर आपण मला वाटतं काल 4 श्लोक झाले होते ना आपले तसे. हो सर. सहावा सांगत होता. सहावा पाचवा पण आलेला हा आहे. तेव्हा पण झाला पाचवा होता सर. हा हा पाचवा पण 4-5 आहे. एकत्र घेतले होते. हो हो, हो हो. सहावा जस्ट सुरू केला. हा. ठीक आहे. एवढं करतो मी. सुख दुःख मला वाटतं आपली ती चर्चा चालू होती की विशेषतः जे विरोधी भाव आहेत त्यात पण कसा परमेश्वराचं अंश कसा काय आहे नाही का ती चर्चा आपण हो हो. करत होतो. तर जसं मी म्हटलं आणि नंतर मग शोभा त्यांनी पण लिहिलं तसं ही सगळी भगवंताची रंगमंच. लीला आहे. हा तसं म्हणजे आणि लीला म्हणजे नाटक नाही का. तर म्हणजे खेळ नाटक म्हणजे खेळ तसा नाही का. तर हे खरं काहीच म्हणजे आणि खेळ नाटकामध्ये वगैरे खरं काहीच नसतं नाही का. तसं परमेश्वराने असं म्हटलेलंच आहे की सृष्टीचं निर्मिती का केली कारण त्याला एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे आपण सगळी त्या खेळातली प्यादी आहोत नाही का असं. तर आणि सर आणि ते विचार केला ना तर तुम्ही काल जसं म्हणालात की चांगल्या गुणांचं श्रेष्ठत्व वाईट गुण असल्याशिवाय कसं करणार म्हणजे माणसाला पण त्यांनी असं चॉईस दिलाय की तू कसं वागायचं ते तू ठरव सगळे होय गुण तुझ्याकडे दिलेत. हा दिले. आणि दुसरं जे आपण म्हणतो हा चक्रवत परिवर्तन ते दुःखाने च सुखाने च तसं म्हणजे म्हणजे सुखाचं महत्व पण दुःख आहे म्हणून सुखाचं महत्व आहे नाही का. सत्याचं महत्व असत्य आहे असत्य आहे म्हणून सतचं महत्व आहे नाही का. आता जसं अधर्म अधर्म आहे म्हणून धर्माचं महत्व आहे राक्षस आहे म्हणून देवांचं महत्व आहे नाही का असं. म्हणजे अंधार आहे म्हणून प्रकाशाचं महत्व नाही का अगदी सोप्या वेळात सांगायचं तर. जर पण नुसता आपण असे प्रकाश म्हणता येणार ना की ह्यात खरं द्वंद्व नाहीच आहे. हे अद्वैतच आहे. जसं प्रकाश आणि अंधार. हम्म, प्रकाश नसतो तेव्हा अंधाराला स्वतःच एक्झिस्टन्स कधीच नसतो. प्रकाश करेक्ट आहे तर प्रकाश आहे नसेल तर अंधार आहे. म्हणजे बरोबर तसं ते द्वंद्व नाहीच आहे ते. होय आणि सत्य आहे तर सत्य आहे सत्य नसेल तर ते असत्यच आहे. म्हणजे ह्याचा एक्झिस्टन्स और नॉन एक्झिस्टन्स एवढंच आहे फक्त. बरोबर. नाही पण ते जे नॉन एक्झिस्टन्स प्रकाशाचं अस्तित्व नसणं ही जी अवस्था आहे त्यात सुद्धा परमेश्वराचाच अंश आहे असं. म्हणजे जसं आधुनिक याच्या मॉडर्न सायन्स याच्यात म्हणता येईल की आपण म्हणतो व्हॅक्यूम किंवा स्पेस. स्पेस म्हणजे काय सायन्स म्हणतो स्पेस म्हणजे काहीच नाही बरोबर. पण काहीच नाही असं जे व्हॅक्युमाइज्ड जे आहे तर तिथं सुद्धा परमेश्वराचं अस्तित्वच आहेच म्हणजे नाही का. ते सुद्धा म्हणजे तसं की जे काहीतरी नसणं
हे पण एक म्हणजे ती अवस्थाच आहे ना ती, नाही का? असं. हं? खरं स्पेस मध्ये असं म्हणतात की स्पेस म्हणजे खरं स्पेस नाहीच आहे, तिथे ते प्रारण आहेच. हं. हो म्हणजे ना. ते 4 डिग्री वरती प्रारण जे होतं ते आहे, तिथे एक्झिस्ट करतं. हो. नाही पण जनरली असं म्हणतो की तिथं काहीच नाही म्हणजे ती स्पेस असं पण म्हटलं जातं ना, की म्हणजे वायू पण नाही, सगळं निर्वात आणि सगळं असं, त्याच्यावर कशाचाही फोर्स नाही वगैरे असं. पण मग तसं त्याच्यात जर कशाचाही काही फोर्स नसता, तर मग लाईट त्यातनं पास होऊ शकला असता का वगैरे, नाही का? अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे नाही का तसं. क्षेपणास्त्र पण सोडली जातात, मग ते त्याचं काय? तेच. नाही, एनिवेज ब्लॅक तर होलचं मग काय होईल? हा, ब्लॅक होल म्हणजे नक्की काय? ब्लॅक होल कशात येईल याच्यात? म्हणजे काळं विवर म्हणतो आपण. हो हो, आणि कृष्णविवर हा आलं लक्षात माझ्या. असा विचार करायला लागेल, सांगूया नंतर. पण अं, ठीक आहे. इथं इथं म्हणजे इथं जे सगळा विषय चालला होता, हा सगळा हा सगळा जो भाव आहे, नाही का? या भावाविषयी सगळं, अर्थात जास्तीत जास्त भाव हे म्हणजे म्हणजे पॉझिटिव्ह आहेत सगळे, पण तरी काही निगेटिव्ह आहेत, जसं दुःख, अपयश, अयश किंवा अपयश, नाही का? किंवा भवम, अभवम, असं, नाही का? तर ते सगळे घेतलेले आहेत. काही काही भाव हे निगेटिव्ह घेतलेले आहेत त्यांनी, असं. तर पण त्या म्हणजे ते याच्याच करता घेतलेले आहेत की सगळ्यामध्येच म्हणजे परमेश्वराच्या अंशानुसार, म्हणजे अंशाविना काही शक्यच नाहीये, असं. सगळ्यामध्ये परमेश्वरच, म्हणजे त्या सगळ्याचं कारण हे परमेश्वरच आहे, असं, बरोबर. नाही का? हा. तर हा, आता हा हा 6वा पण सुरू केला होता, बरोबर. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः. तर सप्तमहर्षयाः, हे 7 महर्षी. आता हे 7 महर्षी म्हणजे वसिष्ठ, अत्री वगैरे वगैरे, अंगिरस, मरीची वगैरे वगैरे असे दोन दोन तीन प्रकारचे आहेत. शंकराचार्यांनी म्हटलंय भृगू वगैरे, हे सगळे महर्षी. म्हणजे 7 सप्तर्षी ज्याला आपण म्हणतो ते. किंवा असंही म्हणता येईल की महर्षी वेगळी आणि सप्तर्षी वेगळी, पण मूळ सप्तर्षींमध्ये भृगू येत नाहीत खरं, असं. म्हणजे म्हणजे जे आपण वरती जे ध्रुव तारा आणि सप्तर्षी जे बघतो ना आपण आकाशामध्ये, तर त्याचा तो वसिष्ठ आणि अरुंधती असे असतात, आणि बाकीचे जे तारे असतात ते अत्री, अंगिर वगैरे वगैरे असे काही काही असतात. तर त्यात भृगू येत नाही. पण शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की महर्षयामध्ये भृगू आदी महर्षी, म्हणजे त्यांच्यापेक्षा वेगळे असे 7 महर्षी, असं. पूर्वी असे सांगा झालेले. ना, ते कोणते कोणते आहे तुमच्याकडे डिटेल्स? नाही, साधारण असे म्हणजे मला थोडेफार असे आठवतात पूर्ण, पण याचं पूर्ण आठवत नाही. पण बरं. हा, म्हणजे असं एक आहे की वसिष्ठ, विश्वामित्र, भारद्वाज, अत्री, वामदेव, शौनक हे वगैरे. पण दुसऱ्या प्रकारचे आहेत ते मरीची वगैरे असे पण असतात. म्हणजे तर ते हा, हे वसिष्ठ, क, अत्री, कश्यप, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज. हा, तर ही हे एक सप्तर्षी आहेत. हा, नंतर मग जे मी म्हटलं ते मरीची वगैरे, वामदेव, शौनक वगैरे, ते वेगळे करू, असं. त्यामुळे दोन तीन क्लासिफिकेशन्स त्यांचे आहेत तसे, असं म्हणतोय. त्यात गण पण एक क्लासिफिकेशन आहे का? म्हणजे मरीची वगैरे ते गणात येतात का? नाही नाही, ते मरीची ऋषी वेगळे आणि मरीची गण वेगळं. हा, ते वेगळे, बरोबर. म्हणजे मरीची हा ओके. गण पण येतात, पण ते वेगळं आहे ते. हा. ओके. दोघांचं फक्त नामसाधर्म्य आहे, फक्त, बाकी काही नाही. ओके. हा, हा. नंतर म्हणजे अ, अ, नंतर चत्वारो मनवस्तथा. आता अ, आता इथं या पुस्तकात दिलेले की चत्वारो म्हणजे 4, म्हणजे
म्हणजे 4 मनू. आता 4 मनू म्हणजे त्या 4 नक्की आता मनू कुठले? कारण तसे 14 मनू मानले जातात. पहिला जो आहे तो स्वयंभू मनू, आणि मग सध्याचं जे आता आपलं 7वं वैवस्वत मन्वंतर आहे. मग याच्यानंतर मग सूर्य सावरणी, रुद्र सावरणी, ब्रह्म सावरणी, धर्म सावरणी, असे 7 सावरणी नावाचे मनू होणार आहेत अजून असं. आणि 14 मन्वंतरांचं एक युग होतं असं, नाही का? तर याच्यामध्ये हे म्हणजे तर शंकराचार्यांनी म्हटलं की ते चत्वारो मनू म्हणजे 4 प्रकारचे, म्हणजे सूर्य सावरणी, रुद्र सावरणी, ब्रह्म सावरणी आणि धर्म सावरणी, हे सावरणी मनू त्यांनी म्हटलेले. पण जसं इथे म्हटले की स्वयंभू आधी 14 मनू. 14 नको खरं, 4च पाहिजे. नंतर हे सगळे म्हणजे अगदी सगळ्यात आधी, कारण असं मानलं जातं की मनूपासून सगळी सृष्टी निर्मिती झाली, नाही का? आपण मानतो मनूपासून मानव निर्माण झाला, नाही का? असं. तर हे सगळे म्हणजे सगळे सप्तर्षी आणि किंवा कधी कधी सप्तर्षी जे आहेत त्यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असंही मानलं जातं. तर हे सगळे मानसा हा जाता हा, म्हणजे हे सगळे माझ्या मानसिक संकल्पानेच उत्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यापासून पुढे इमाहा प्रजाहा लोके, म्हणजे हे पूर्ण त्यांच्यापासून ही पूर्ण प्रजा पुढे उत्पन्न झाली असं. म्हणजे त्यांचं थोडक्यात या श्लोकामध्ये म्हणायचं असं आहे की हे सप्तर्षी आणि ब्रह्मर्षी आणि सगळे मनू वगैरे हे पण मला जाणू शकत नाही, कारण मी त्यांच्या आधीच आहे. माझ्या संकल्पाने ते उत्पन्न झाले, नाही का? त्यामुळे ते मला पूर्णपणे कसं काय जाणू शकतील? थोडंफार जाणू शकतील, पण पूर्ण नाही जाणू शकणार असं. म्हणजे सर हे मनू झाल्यानंतर मग हा कल्पाचा अंत कधी, ते त्याची काय म्हणजे हे काल ते कसा ना तो गणना ते करतात? एक ना तुमच्या बहुतेकांकडे पंचांग असेलच, बरोबर? तर हा, प्रत्येक त्याच्यामध्ये दिले. त्या पंचांगांमध्ये ना ती सगळी 14 मनूंची नावं, नंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे काय, मग कल्प म्हणजे काय, महायुग काय, हे पूर्ण दिलेलं असतं. पाहिजे तर मी तुम्हाला त्याचा नंतर, सगळ्यांकडे जर पंचांग नसेल तर मी त्याचा एक तुम्हाला फोटो पाठवेन मी. त्यात पूर्ण कालगणनेची आपल्या माहिती असते. पाठवेन मी नंतर. चालेल चालेल सर. होय. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. तर यो म्हणजे या जो जी व्यक्ती किंवा जो पुरुष जो भक्त मम एतां विभूतिं च योगम तत्वतः वेत्ती. आपलं झालं होतं का, मला वाटतं नाही. नाही तर झालंय नाही नाही ना? नाही सर. हे तसं बघायला गेलं तर सगळ्या अध्यायांमध्ये येतच ना आधी हा, पण. बरोबर. बरोबर. तर आता इथे मग भगवान म्हणताय की या सगळ्या ज्या माझ्या विभूती आहेत, विभूती म्हणजे जसं विशेषत्वाने जे भूत म्हणजे होतं, झालेलं असतं, त्याला विभूती म्हणतात. आणि त्या विभूतीचं जे विशेषत्व असतं त्याला आपण वैभव म्हणतो, नाही का? वैभव म्हणजे त्याचं ऐश्वर असं. तर अशा या ज्या विभूती आहेत त्या त्यांना द्वितीय आहे आणि योगम, आणि त्या त्याचा म्हणजे इथं योगम याचा अर्थ ऍक्च्युअली भक्तियोग, किंवा आपलं त्याच्याशी कसं जोडल्या जातं त्याला असं, म्हणजे असं म्हणता येईल की आपण त्याच्याशी, परमेश्वराशी युक्त कसे होऊ शकतो भक्तीने, बरोबर? तर जो तत्वतः व्यक्ती, की जो तत्वतः जाणतो,
म्हणजे बघा कसं हे आहे की माझ्या विभूतींना जो जाणतो आणि च योगम तत्वतः येते आणि त्या विभूतींशी योग कसा करायचा किंवा युक्त कसं व्हायचं, जो स्वतःला जोडून कसं घ्यायचं, हे जो जाणतो तत्व म्हणजे त्याचं प्रिन्सिपल किंवा त्याचं तत्व सहा तो अविकंपेन. कंप म्हणजे चंचलता, हा, विकंप म्हणजे विशेष कंपन किंवा जास्त चंचल, आणि म्हणजे नाही, तर पूर्ण अविकंपेन म्हणजे पूर्ण स्थिर बुद्धीनी योगेन, पुन्हा इथे योगेन म्हणजे परत भक्ती योगाने युज्यते. हम्म, हा, तो म्हणजे पूर्णपणे त्याच्यात युज्यते म्हणजे एकरूप होऊन जाते. हं. अत्र संशया न, म्हणजे यामध्ये काहीही संशय नाही. हो. तर म्हणजे थोडक्यात भगवानांना असं म्हणायचं आहे की परमेश्वर हा सर्वव्यापी आहे. त्याचं जे प्रकर्षाने त्याचं जे अस्तित्व आहे त्या झाल्या त्याच्या विभूती, आणि त्याच्याशी आपल्याला स्वतःला जो कनेक्ट करू शकतो, असं कनेक्ट कसं होणार? भक्तिभावाने, समर्पित भावनेने, समर्पण किंवा शरण जाऊन, नाही का? तर तर असा जो म्हणजे भक्तियोगाने जो त्या म्हणजे विभूतींमध्ये असलेल्या परमतत्वाशी किंवा परमेश्वर तत्वाशी जो स्वतःला भक्तियोगाने म्हणजे जोडून घेतो किंवा त्याला तो जाणतो, तो माझ्यामध्येच पूर्णपणे स्थिरपणे एकरूप होतो, यात काहीही संशय नाही. असं म्हणजे थोडक्यात ज्या विभुक्ती आहेत, आणि म्हणजे जसं आपण म्हटलं की परमेश्वर म्हणजे असा कुठे अगदी स्वर्गात किंवा फक्त कैलासावरती किंवा फक्त वैकुंठात नाहीये. तर या म्हणजे हे जे सगळे भाव आहेत आणि पुढे ज्या विभूती येतील त्या सगळ्यामध्येच परमेश्वराचं अस्तित्व आहेच, फक्त आपल्याला ते समजून येत नाही असं. आणि जेव्हा आपल्याला प्रत्येक ठायी प्रत्येक भावामध्ये, प्रत्येक स्वरूपामध्ये जेव्हा परमेश्वराच्या अस्तित्वाचं भान येईल, आणि मग तेव्हा आपली दृष्टी सुद्धा अद्वैतमय होईल, बरोबर. आणि मग अशा म्हणजे म्हणजे भक्ती योगाने अद्वैताची पराकाष्ठा होईल आणि तो अशा रीतीने माझ्याशी एकरूप होईल, यात काही संशय नाही. सर पुन्हा रिपीट करा हे वाक्य. आता इथे परमेश्वर आणि कृष्ण सांगतोय माझ्या विभूती आणि माझ्याशी एकरूप झाला, आणि मग परमेश्वराचं आणि याचा डिफरन्शिएट कसं करायचं, कृष्ण आणि परमेश्वर? पूर्ण जी गीता आहे ना, खूप वेळा त्यांनी असं म्हटलेलं आहे मम मम मम, पण त्या संपूर्ण गीतेमध्ये तो जे स्वतःला उद्देशून म्हणतोय, हा, तो तो म्हणजे काही देहधारी श्रीकृष्ण किंवा सगुण, म्हणजे जे सगुण रूप आपण म्हणतो त्या अर्थाने तो म्हणतच नाहीये कुठेही. तो हा हा ते जसं म्हटलं जातं ना, म्हणजे अध्यात्मामध्ये एक कन्सेप्ट आहे की आत्ताच गुरुपौर्णिमा झाली तर त्याच्यात हा विचार प्रकर्षाने येतो की परमेश्वर जो आहे तो जीवांचा उद्धार करण्यासाठी उत्सुक आहे म्हणजे त्याला उद्धार करायचाच आहे. जसं आई वडिलांना आपल्या मुलाला मोठं होण्यासाठी बघायचंच असतं आणि त्याच्याकरता ते त्याला शक्यतो सगळी मदत करत असतात. तसंच परमेश्वर असे तो सगळ्या जीवांना उद्धार करण्यासाठी तो मदत करत असतो, पण तो स्वतः विशेषतः ज्ञानाच्या बाबतीत तो ते ज्ञान कसं देतो त्या जीवांना, तर गुरुरूपाने देतो. तर त्यामुळे असं म्हटलं जातं की तर गुरुरूपाने तो जो देतो तर तो प्रत्यक्ष परमेश्वरच त्याच्या रूपाने बोलत असतो, त्याच्या तोंडातून, गुरूंच्या तोंडातून, नाही का? त्यामुळे आता इथं सुद्धा जरी श्रीकृष्ण स्वतः जरी सगुण रूप धारण करते असले सध्या, म्हणजे गीतेच्या महाभारतानुसार गोष्टीनुसार, तरी ते जे बोलतायत
ते अर्जुनाला गुरु म्हणून उपदेश करतायत. आणि अर्जुनालाच काय, जसं आपण म्हणतो कृष्ण वंदे जगद्गुरु, म्हणजे अर्जुन हा एक निमित्त मात्र, पण त्यांनी पूर्ण विश्वालाच हा उपदेश केलेला आहे, नाही का? माध्यम आहे. तर हो हो. हा हा त्यामुळे ते अर्जुन गुरु, माध्यम. हा म्हणजे त्या अर्थाने परमेश्वरच त्या सगुण सगुण देहधारी कृष्णाच्या तो मुखातून ते ज्ञान व्यक्त करतो, ओके ओके ओके, हा, कळलं. या Thank you. अर्थात असं. उषाताई, तुम्ही काय म्हणत होता? त्याच्यासाठी एकाग्रतेने शिष्यत्व येणं आवश्यक आहे, शिष्यत्व पत्करणं आवश्यक आहे. नाही, मग इथं तेच या या ऍक्च्युअली श्लोकाचा तोच अर्थ आहे की एताम विभूतीम योगम च ममयो वेत्ती तत्वता. म्हणजे आता या विभूती आपल्याला दिसतात, म्हणजे आता थोडंसं वेगळं याचं की विभूती दिसतात, पण त्यांच्यात आपण परमेश्वर बघू शकायला पाहिजे त्या विभूतींमध्ये, त्या परमतत्वाला. आणि दुसरं, त्याच्याशी आपण समर्पित भावनेने आपण जोडू शकलो पाहिजे स्वतःला. असं जे आपण जोडू शकतो तत्वतः, तर तो माझ्यात एकरूप होतो, यात काही संशय नाही, नाही का? सर, असा डीप विचार केला ना, अगदी गंभीररित्या विचार केला तर तो आपल्यातच आहे ना. म्हणजे हे सगळं आपणच आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आपणच म्हणजे मला आता नीट शब्दात मांडता येत नाही, पण परमेश्वर म्हणजे आहे कुठे, तर तो आपल्यातच आहे ना. म्हणजे हे सगळे सद्गुण बाळगले, सगळं आपलं वर्तन बदललं, तर मग आपण परमेश्वर होऊ शकतो ना. आहे ना. दोन दोन उषाताई, प्रकार आहे. उषाताई, आपण आतमध्ये बघायचंय. आपण बाहेर फार बघतो, मानवाची तीच तर दुर्गुण येतो. म्हणजे दुसऱ्याकडे दोष दाखवणे, बघणे, पण स्वतःचं आत्मपरीक्षण फार कमी लोक करतात, हा, त्याच्यामुळे तेच मला तसं होतं. म्हणायचं होतं. म्हणून बरोबर आपलं तत्व बरोबर. आपल्याला लवकर समजतच नाही, किंवा हा, तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी, तशी गती आहे आपली. हो. म्हणजे असं जेव्हा आपण बदलू, तेव्हा परमेश्वर कुठे लांब असणार आहे. नाही, पण कसं आहे माहितीये का, दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आपण सगळं जे कुठलंही तत्वज्ञान, म्हणजे आपलं भारतीय तत्वज्ञान असू दे, पौर्वात्य, पाश्चिमात्य, कुठलंही, त्याच्यामध्ये तीन बेसिक एंटिटीज आहेत. म्हणजे पदार्थ आहे असं म्हणूया आपण. कुठले? एक म्हणजे आपण स्वतः, ज्याला आपण स्वतः म्हणतो. आता ते देह म्हणा किंवा देहाच्या आतला आपण म्हणा, एक. दोन, तत् म्हणजे तो, हा, परमेश्वर. आणि तिसरं इदम. इदम म्हणजे आजूबाजूचं सगळं जगत किंवा विश्व. तर सगळं तत्वज्ञान, हा, कुठलंही तत्वज्ञान हे या तिघांचं एकमेकांशी संबंध काय हे सांगण्यासाठी सगळी म्हणजे सगळे सगळ्यांनी जे भाष्य, खंड, ग्रंथ लिहिलेले आहेत, ते या तिघांशी संबंध काय याच्यावरती सगळे व्याख्या करतात. अद्वैत तत्वज्ञान काय म्हणतं की हे तिन्ही एकच, म्हणजे या तिघांमध्ये मूलतः फरक नाहीच. जो परमतत्व आहे तेच माझ्यातही आहे आणि तेच या सगळ्या विश्वात पण तेच आहे. त्यामुळे याच्यात तत्वता काही फरकच नाही, बरोबर? तर हेच झालं अद्वैत. आणि आणि या विचारांचंच मग एक्सटेन्शन होतं की मग तो परमतत्व किंवा परमेश्वर आहे जो आपल्यातच आहे, बरोबर? ठीक आहे. पण याची दुसरी बाजू अशी, म्हणजे शंकराचार्यांनी एका ह्याच्यात फार स्तोत्रातच फार सांगितलेलं आहे. तो श्लोक मला मिळाला की मी पाठवीन. तर त्याच्यात ते म्हणतात की असं म्हणजे अद्वैताचं तत्वज्ञान काय, पण साक्षात शंकराचार्य म्हणजे अद्वैत शिरोमणी, बरोबर? पण त्यांनी अद्वैताची मर्यादा पण सुंदरपणे सांगितली आहे की जरी म्हणे हे परमेश्वरा, जरी तुझ्यात आणि माझ्यात फरक नसला ना, अजिबात फरक नसला अद्वैतानुसार, तरी पण माझी गत कशी आहे की समुद्राची जी एक लाट आहे ती समुद्रापासून झालेली आणि समुद्रात आणि तिच्यात तसा फरक नाही. पण लाट स्वतःला समुद्र म्हणून घेऊ शकते का कधी? नाही. कधीच नाही. हा, लाट ही लाट आहे. ती समुद्राशी तसं म्हटलं तर समुद्रामध्ये म्हणजे समुद्राच्या पाण्यात आणि लाटेमध्ये काही फरक काहीच नाहीये. पण लाटेला मर्यादा आहे, बरोबर? म्हणजे
आकाराच्या दृष्टीने, वजनाच्या दृष्टीने, दिसण्याच्या दृष्टीने, रूपाच्या दृष्टीने. समुद्राला काही मर्यादाच नाहीये खोलीच्या दृष्टीने, नाही का? तर जरी अद्वैत तत्वज्ञान हे म्हणजे लाट आणि सागर किंवा महासागर यांना एकच मानत असलं तरी स्वतः शंकराचार्य सांगतात की लाट ही लाट आहे, सागर हा सागर, असं. नाही का? त्यामुळे तो, आणि मग तर ते म्हणतात की ती गोष्ट जी सांगितली जाते शंकराचार्यांचीच आहे का? शिव आणि शक्तीचं ते खंडन करायला निघालेले असतात तेव्हा वाटेत ती गवळण भेटती, म्हणजे ती शक्तीचंच रूप नाही असती, नाही ती नाही. त्यांना ती ती जी ती जी गोष्ट आहे ना, माहितीये हा. मला, ती वाचलेली, पण ती कपोलकल्पित आहे. ओके. हो का? हा, ती, हा, म्हणजे शंकराचार्यांना एवढं, म्हणजे इतके ते हे होते असं असणंच शक्य नाही. आणि त्या त्या गोष्टीला हम्म. कुठलेही जे शंकराचार्यांचे जे अधिकृत जे चरित्र आहेत ना, त्याच्यामध्ये ती गोष्ट हम्म. अजिबात हम्म. असं. हम्म. अच्छा. हा, म्हणजे, आणि त्यांनी शक्तीवरती किती प्रपंचसार, सौंदर्य लहरी वगैरे एवढे छान छान हो, बरीच तत्वज्ञान स्तोत्र लिहिलेलं आहे लिहिलेली आहेत. की त्याच्यात ते त्यांना शक्ती तत्व माहिती नाही असं असणंच शक्य नाही. त्यामुळे ती हम्म. पूर्णपणे काल्पनिक आहे ती गोष्ट, असं. हं? हम्म. ठीक आहे. तर पुढे जाऊया आपण. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः. तर आता इथे बघा, अहम, तर जसं तुम्ही म्हटलं होतं प्रकाशजी की मम म्हणजे, तर इथे अहम सर्वस्य प्रभव हा म्हणजे माझ्यामुळेच सगळं जगत हे म्हणजे उत्पन्न झालेलं आहे, किंवा सगळ्या जगताचं किंवा सर्वस्व म्हणजे सगळ्याच जे काय आहे ते माझाच प्रभाव आहे, माझ्यानेच उत्पन्न झालेलं आहे, असं. हं. आणि मत्तः सर्व प्रवर्तते. हं. म्हणजे, आणि सगळं माझ्यापासूनच किंवा माझ्यामुळेच हा सगळा जो व्यवहार चाललेला आहे, प्रवर्तते म्हणजे सगळं, ग्रह गोल फिरतायत, सूर्य फिरतोय, सगळं सृष्टीचं सगळं हे जे चक्र सुरू आहे, तर हे सगळं माझ्यामुळेच सुरू आहे. इति मत्वा, असं समजून, भाव समन्विताः बुधाः माम भजन्ते. हे जे आहे, तर हे सगळं म्हणजे इतकं नियमितपणे, सुरळीतपणे, कशाचाही अगदी म्हणजे जसं आपण म्हणतो, आपण जेव्हा गाडी चालवतो तर आपण अगदी एक्झॅक्ट सेम स्पीडने कधी चालवू शकतो का? नाही, थोडाफार मागे पुढे होतच राहतं, नाही का? पण पृथ्वीची गती किंवा सूर्याची गती, चंद्राची गती किंवा या असंख्य ग्रहगोलांच्या गती, बरोबर, या इतक्या अगदी सूक्ष्म, परफेक्ट चालू असतात की यात असं म्हटलं जातं की पृथ्वीच्या गतीत जर 1 सेकंदाचाही जरी फरक झाला तरी सगळं कोलमड आहे. पण हे एवढं जगत एवढ्या नियमितपणे कसं चालतं? तर त्याचा त्याचं काहीतरी कारण, आणि इतकं व्यवस्थित जे आहे, तर तो करणारा कोणीतरी करता असलाच पाहिजे. तो असा म्हणजे म्हणजे परमेश्वरच असू शकतो, बाकी कोणाला हे शक्यच नाहीये, नाही का? तर या भावनेनी, म्हणजे अशा या श्रद्धेनी, भावनेनी आणि भावानी, हा, जे बुधा म्हणजे ज्यांना बुद्धी आहे किंवा जे बुद्धिमान लोक आहेत, ते मला भजतात, म्हणजे माझ्यावर पूर्णपणे समर्पित होऊन माझ्यावर विश्वास ठेवतात आणि मला भजतात, असं. म्हणजे त्यांच्या मनात, म्हणजे याबाबत कुठलीही शंका नसते की या सगळ्याचं कारण, यांच्या सगळ्यांच्या सृजनाचंही कारण मीच आहे, आणि हे सगळं जे काय व्यवस्थित चालू आहे, पूर्ण सृष्टीची योजना, ते सुद्धा माझ्यामुळेच आहे, असं पूर्ण त्यांना खात्री पटलेली असते. आणि त्याच भावानी, ते भक्तिनी, भावानी सगळे विद्वान लोक, हे बुद्धिमान लोक मला भजत असतात. हं? हे मला वाटतं थांबूया, आता वेळ संपत आली आहे. तर
उद्या परवा सुट्टी आहे ना आपली, शनिवार रविवार, परवा घेऊया. हा, थँक्यू. चला. आहे ना जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु.